जामनगरमधील वनतारा प्रकल्पाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। वन्यजीव संरक्षण कायदा आणि देश विदेशातून वन्य प्राणी ताब्यामध्ये घेण्याच्या प्रक्रियेबाबत चौकशी केली जाणार आहे। यासोबतच पर्यावरण मंत्रालय, कनिष्ठ न्यायालय यांसारख्या वैधानिक संस्थांच्या कृतीची देखील चौकशी होणार आहे। वनतारा संदर्भामध्ये दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले। तर अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। जामनगरमधील वनतारा प्रकल्पाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। वन्यजीव संरक्षण कायदा आणि देश विदेशातून वन्य प्राणी ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेबाबत आता चौकशी केली जाणार आहे। यासोबतच पर्यावरण मंत्रालय असेल किंवा कनिष्ठ न्यायालय यांसारख्या वैधानिक संस्थांच्या कृतीची देखील चौकशी केली जाणार आहे। माधुरी हत्तीनीला अंबानीच्या वनताराने नेलं त्यावेळी आम्हाला नेमका वनतारा काय आहे समजलं। पण त्या वनतारात जे आमची माधुरी असो किंवा अन्य वन्य प्राणी असोत त्यांना कायदेशीररित्या नेलं जातंय काय, त्यांची देखभाल चांगली होते काय, ह्या गोष्टींच्यावर प्रश्नचिन्ह उभारला। त्यामुळे आमच्या माधुरी हत्तीनीला ज्यावेळी नेलं गेलं त्यावेळी जनाक्रोश निर्माण झाला, आंदोलने झाली आणि त्या आंदोलनाची दखल म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जो वनतारावर एसआयटी करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला त्याबद्दल निश्चित आम्हा लोकांना आनंद आहे। मुळात माधुरी हत्ती जी आमची नांदणी मठाची होती त्या हत्तीच्या वनताराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हत्ती जो पद्धतीने तिकडे गेला त्यानंतर जो जन आक्रोश उभारला आणि बायकॉट जो सारखी योजना आली त्यानंतर वनताराचं प्रशासन सुद्धा सीईओ 2 वेळा कोल्हापूरला येऊन आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।